एक महिला बस स्थानकात बसलेली होती आणि प्रवासादरम्यान तिची एका व्यक्तीबरोबर ओळख झालेली होती। आता त्या महिलेची त्या व्यक्तीची ओळख झाली तेव्हा त्या व्यक्तीने त्या महिलेला शिक्षक असल्याचं सांगितलं आणि शिक्षक असल्याचं सांगितल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं सुरू झालं। मग त्या महिलेनं चांगली ओळख झाल्यानंतर, कारण की प्रवासामध्ये अनेक जणांसोबत ओळख होत असते, मैत्री होत असते, मग त्या पद्धतीनं त्या महिलेचं आणि त्या शिक्षकाची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। त्या दोघांनी एकमेकांचे नंबर एकमेकांना शेअर केले। मग या दोघांचं बोलणं मोबाईलवर सुरू झालं। आता मोबाईलवर बोलणं सुरू झालं, बोलता बोलता यांची चॅटिंग सुद्धा सुरू झाली, व्हिडिओ कॉलवर बोलणं सुद्धा यांचं सुरू झालं आणि या गोष्टीला बरेच दिवस निघून गेले। म्हणजे अनेक दिवस यांच्यामध्ये पहिले बोलणं, नंतर चॅटिंग, मग व्हिडिओ कॉल अशा पद्धतीनं चाललं आणि मग एक दिवस तो जो पुरुष आहे त्या पुरुषानं त्या महिलेला भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर त्या महिलेला घेऊन तो एका लॉजवर गेला आणि तिच्यासोबत एक धक्कादायक दकोते कृत्य केलं आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण। पण मात्र या संपूर्ण घटनेवर आपण एक व्हिडिओ बनवलाय आणि त्या व्हिडिओचा पुढचा भाग आता समोर आलेला आहे। म्हणजे ज्या महिलेनं त्या संशयित शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे, गुन्हा दाखल केलाय, त्या शिक्षकावर कारवाई झाली आहेच, पण मात्र ती जी महिला आहे त्या महिलेची सुद्धा चौकशी चालू आहे। कारण की तिने ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल केलाय किंवा ज्या पद्धतीनं घडलंय त्यावर पोलिसांना सुद्धा संशय आहे, त्यामुळे त्या महिलेची सुद्धा चौकशी चालू आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी 30 वर्षीय एक महिला आहे आणि त्या महिलेची एका व्यक्तीबरोबर संशयित शिक्षकाबरोबर बस स्टँडवर प्रवासादरम्यान ओळख झाली होती। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केले आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघजण एकमेकांना चॅटिंग करू लागले, बोलू लागले। मग या दोघांमध्ये अगदी घट्ट मैत्री झाली आणि हे त्यांचं अगदी बरेच दिवस अशाच पद्धतीनं चाललं। मग बऱ्याच दिवस अशाच पद्धतीनं चालल्यानंतर एक दिवस ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या शिक्षकाला फोन केला आणि विचारलं तुम्ही कुठं आहेत। तेव्हा त्या शिक्षकाने सांगितलं की मी आत्ताच शिर्डीच्या मेळाव्यावरून लातूरमध्ये येत आहे आणि लातूरमध्ये नेमकाच आलेलो आहे। मग लातूरमध्ये नेमकाच आलेलो आहे म्हणून असं जेव्हा त्या शिक्षकानं सांगितलं तेव्हा ती महिला म्हणे की मीच लातूरमध्ये येते। मग ती महिला ठरल्याप्रमाणे 16 सप्टेंबर 2024ला लातूरमध्ये आली आणि लातूरमध्ये दुपारी आल्यानंतर तो जो शिक्षक आहे त्याची 4 व्हीलर कार घेऊन तो त्या महिलेला भेटायला गेला। आता कारमध्ये अगोदरच त्या शिक्षकासोबत अन्य त्याचे 3 साथीदार होते, गाडीमध्ये बसलेले होते। मग ती महिला सुद्धा गाडीमध्ये बसली आणि मग गाडीमध्ये बसल्यानंतर ती गाडी थेट नांदेड रोडवर जे असणारं कोळपा आहे त्या ठिकाणच्या एका लॉजवर गेली आणि लॉजवर गेल्यानंतर तो शिक्षक त्या महिलेसोबत त्या लॉजमध्ये गेला। लॉजमध्ये गेल्यानंतर तासाभराने वापस आला आणि वापस आल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, विवेकानंद चौक पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी संशयित शिक्षक आहे याच्या विरोधात तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला। आता गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तो जो आरोपी शिक्षक आहे त्याचा तपास चालू केला, त्याचा शोध चालू केला। जेव्हा पोलिसांनी त्याचा शोध चालू केला तेव्हा तो मूळचा राहणारा नांदेड जिल्ह्यातला आहे, पण मात्र तो हल्ली लातूर शहरामध्ये राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, ताब्यात घेऊन त्याला लातूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। आता तो आरोपी शिक्षक आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। बातमीमध्ये त्याचं नाव गाव सगळं दिलेलं आहे, पण मात्र अधिक तपास चालू असल्यामुळे कोणाचं तरी नाव घेऊन बदनामी होईल म्हणून आपण त्या व्यक्तीचं नाव सांगत नाहीयेत आणि त्याच्यावर कारवाई सुरू असल्यामुळे अधिक तपास झाल्यानंतर सत्य
समोर आल्यानंतर सगळं काही आपण सविस्तरपणे सांगणार आहोत। पण आता त्या शिक्षकावर कारवाई सुरू आहे। त्या शिक्षकावर कारवाई झाल्यानंतर पोलिसांना त्या महिलेवर सुद्धा संशय आला आणि संशय आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची सुद्धा चौकशी चालू केली, तिच्या विरुद्ध सुद्धा तपास चालू केला। जेव्हा त्या महिलेबद्दल तपास चालू केला तेव्हा पोलिसांना अशी काही माहिती मिळाली की या महिलेनं अजून सुद्धा काही लोकांवर अशाच पद्धतीनं गुन्हे दाखल केलेले आहेत का। तुळजापूर असेल किंवा त्या ठिकाणचं तांबला वाडी असेल, या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही गुन्हे दाखल झालेले आहेत का, या संपूर्ण गुन्ह्यांची पडताळणी आणि तपासणी पोलीस करत आहे। पोलिसांना त्या महिलेवर सुद्धा संशय आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत। खरंच त्या महिलेनं ज्या पद्धतीनं तक्रार दिली आहे त्यामुळे तो जो संशयित शिक्षक आरोपी आहे तो जेलमध्ये सुद्धा गेलाय। हा संपूर्ण घडलेला जो प्रकार आहे तो नेमका काय आहे हे पोलीस लवकरच शोधून काढणार आहेत। पण मात्र जेव्हा तो शिक्षक त्या महिलेला घेऊन त्या लॉजवर गेला होता त्या ठिकाणी असणारे जे सीसीटीव्ही कॅमेरे होते, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो महिला आणि तो शिक्षक दोघं जण लॉजमध्ये जाताना दिसत होते आणि तासाभरानंतर वापस आलेले सुद्धा दिसत होते। पण मात्र त्या शिक्षकाबरोबर अन्य जे 3 जण होते यांच्या कुठल्याही हालचाली त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या नाहीत। हे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त सुद्धा केलेला आहे आणि त्या आधारेच पोलीस आता अधिक तपास करत आहेत। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कोण कोणाला फसवतोय हे समजणं अवघड आहे। पण मात्र पोलीस खरा तपास करून खऱ्या आरोपीला गजाआड देखील करतील असं सुद्धा अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।